बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी तसेच विविध हक्कांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कन्नड संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री, सीमाभाग प्रभारी मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेण्यासाठी 12 कन्नड संघटनांचे प्रतिनिधी मंडळ बेंगळूरला नेण्याचाही निर्णय घेण्यात आला। ज्येष्ठ कन्नड हक्क चळवळीचे नेते अशोक चंदर्गी यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। बेळगाव महापालिकेमध्ये कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याबाबत उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। तसेच या ठरावांवर चर्चा करण्यासाठी कोणतेही आमंत्रण मिळाल्यास चर्चा करण्यास तयार असल्याचे संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले। ಅನುದಾನದ ದುರ್ಬಳಕೆ ಇರಬಹುದು, ಆಮೇಲೆ ಹಲಬಿಡಿ ಶಾಸನ ಇರಬಹುದು, ಆಮೇಲೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಪರವಾಗಿ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಿಸುವಂಥ ವಿಷಯ ಇರ್ಬೋದು। ಇವೆಲ್ಲ ವಿಷಯ ತಗೊಂಡ ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಎಲ್ಲ ಸಮಯ ನಿಗದಿ ಆದಮೇಲೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸಮಯ ನಿಗದಿ ಆದಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಒಂದು 25 ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರಮುಖ ನಿಯೋಗವನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಭೆ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿದೆ। ಆ ಪ್ರಕಾರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಪಾಲಿಕೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಘಟನೆಗಳು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೂ ಈ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿದೆ। कर्नाटक राज्योत्सवासाठी पर्यटन विभागाकडून मिळालेल्या 50 लाख रुपयांच्या निधीच्या गैरवापराबद्दल 12 कन्नड संघटनांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, सीमाभाग प्रभारी मंत्री, मुख्य सचिव आणि पर्यटन सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे। या विषयावर उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याची माहिती बलराम मासेनट्टी यांनी दिली। या बैठकीला महादेव तळवार, वाजी हिरेकोडी, श्रीनिवास ताळुकर, बाळप्पा गुडगेनट्टी, नागेश कोप्पत, दयानंद पवार, ईश्वरगौरा पाटील, सतीश नायक आदी उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास। अमरकॉन में खुशियाँ हैं पास। अमरकॉन अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।